पेस्तीवर आता निशाणा साधलाय। औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीमागे रॅकेट असल्याचा दावा आता रोहित पवार यांनी केला। 40 लाखाला पेपरची विक्री झाल्याचा दावा देखील करण्यात आलाय। तर आयोगातून कोणी सहभागी आहे का असा सवाल देखील आता आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तर आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी देखील आता रोहित पवारांनी केलेली आहे। तर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महाराष्ट्र टीएटी पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात एक अपडेट समोर येते। अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली। तर पुण्यातील एका सरकारी कर्मचारी त्याचा देखील समावेश असल्याचं कळतंय, तो फरार आहे। भिवंडी न्यायालयामध्ये या प्रकरणाचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या विनंतीवरून आता ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर पुण्यातील एक सरकारी कर्मचारी फरार आहे। महाराष्ट्र टीएटी पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अजय मिसार यांची आता सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नियमबाह्य खासगी रुग्णालयामध्ये महिलेचं सिझेरियन झालं। तर सिझेरियन शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेचा